गोटूजी, आजचा बेत आमच्या इथं हा. काय सरपंच बाई, काय आज मॅचिंग 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 ते कसं? काय काळी साडी काळी पिशवी काय पिशवी मध्ये मटन. म्हणलं आज जरा काळ्या तिखटातलं मटन करावं, खाऊ वाटलं होतं. आईला लयच मॅचिंग झाली मग हे. काळी साडी काळी पिशवी आणि काळ्या तिखटातलं मटण. आहा मला लय आवडतंय काळ्या तिखटातलं मटण. हा. तुमचं बनवून झालं ना मला सांगा, मी येतो खायला. खायला हा बरं चालतंय. हा. बनवलं की सांगते. हा सांगा सांगा. नाही तर एक काम करा, थोड्या वेळाने या तुम्हीच. बर बर तसं करतो. हा. हा हा. बर तुम्ही जातो वर पुढं. गोट्या शेटकर काम आहे माझं. बरं चालतंय. गोटूजी जातो. या तुम्ही. आलो लगेच हा आलो. या काय काम निघलं असं तुझं? गोट्या शेट हा. 20 रुपये द्या ना. लातच घालीन. 20 रुपये द्या. मला वाटलं ग्रामपंचायती मध्ये काही काम आहे का? पण झालं की सांगा. बाबा आता एकदम मस्त दाढी करणार, उगा असा कापसावाने हात फिरवणार मी तुमच्या गालावून. हा तुम्ही टेन्शनच घेऊ नका, हा निवांत बसा. अहो तुम्ही एकदम असे जवान दिसणार, जवान दाढी केल्यावर. आजी तर म्हणाल अरे कोण आहे, मग ओळखलंच नाही आहे का? इकडे बघा इकडे बघा. ए, एकदम निल्या काय ए माझी दाढी कर बरं पटकीने. ए माझ्याकडे येणार नाही, मीटिंगला जायचंय मला. हे का बस. अरे ही तर मी बाबाची दाढी करतोय, तुला दिसत नाही का? अरे लय मोठी मीटिंग आहे, अर्जंट मीटिंग आहे. दाढी कर बाबाची, पुन्हा कर दाढी. मीटिंग मीटिंग हम्म. अरे तुला एक तर घरी जाऊन झोपायचं असेल, नाही तर कुठे नाईन्टी पिऊन बसायचं असेल का? बस तू. कर ना निल्या. कसली कसली मीटिंग कर तुला आता लई? आवत नाही आपल्याला. अवतान? मग कसलं अवतान? काळ्या रश्यातलं मटण. आहा जिबल्या आत घे, जिबल्या आत घे. आणि तुला कोणी दिलं अवतान असलं? सरपंचीन बाई. सरपंचीन बाईने. मग सरपंचीन बाईने तुला अवतान दिले आणि मला अवतान नाही दिलं. अरे तुझ्यापेक्षा तर मी त्यांचा कट्टर कार्यकर्ता आहे. तू जेवढा त्यांच्या निवडणुकीच्या काळात पळलाय का, त्याच्यापेक्षा डबल मी पळलोय. मी कष्ट घेतल्यात बर. आणि मला अवतान दिलं नाही, असं कसं होईल? आता मला काय माहिती तुला का आवत नाही दिलं ती. तुझं तू बघून घे, मला कशाला नाही, विचारतो नाही, तू? पण त्यांनी मला का बोलावलं नाही ते मला सांग. आता तुझं तुला माहिती असेल ना का बोलवलं नाही त्यांनी. माझं मला माहिती असेल मला ना. विचारतो काय, मला कसं काय माहिती असेल. तुला कसं काय माहित ना? दाढी कर माझी पटकीने. आता मी दाढी करतच नसतो. मी आता तुला हातच लावणार नाही, हा, का अजिबात नाही. तुला लय दाढी करायची आहे ना, दुसरे कुणा दाढी करून घे. मी आता तुझी पण दाढी करणार नाही आणि बाबाची दाढी करणार नाही. अरे ए, ए, निल्या ए, ए, बाबा आवत नाही, आवत ना आपल्याला आज. हा. आता मटण खायला भेटणार. सरपंच बाई, सरपंच बाई, या लवकर या बाहेर. ए अरे मी सरपंच बाईला हाक मारली, तू का आला? ए सरपंच बाई बिजी. बोल ना काळे निळे काय काम आहे? बर तू आला तर आला असू दे. हा. घ्या वाढा घ्या चला. वाड्या हा काय वाढायचे? जेवायला दे ना, मटण आहे ना. हा याला शिजा जारी तुला वास लागला होय. हा, मग काय त्या वासाला सकाळचे. घे लवकर घे चल. ए पळे अजून शिजायची ती. शिजायचे का? हा. बरं मग मी इथंच बसतो. ए! शिजल्यावर मला सांग. नको 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 जा तू नंतर ये पळे. अरे मग थोडं काहीतरी वास बीस दे, पाणी दे, पिवळं पाणी दे. काय नाही भेटणार जात. उकड शिजली असेल उकड दे. ते पण नाही जाणार जा पळे. बरं बघू दे तर, डोळ्याला तरी बघू दे फक्त माझ्या. अजिबात नाही बघायचं जा पळे. अरे तरी खायला भेटलं का नाही? 2 पीस खाल्ला असतं फक्त. पळे. सर मला बघू दे. जा. ए तुला सांगितलं कळतं का नाही? टिगऱ्या, तुझ्या टिगऱ्या सुजवी ना सर बाजूला तू. ए काळे निळे तुलाच काळा करी एकदा जा पळे जर. माझ्या कात्रीने कापी ना, तुला आधी सांगतो. जा निघ बाबा निघ. अरे टिगऱ्या 2 पीस फक्त. अजिबात नाही 2 पीस, अजिबात नाही. 1 पीस. तू जातो का इथून जा पळे इथून. सांगितलं कळतं का? ढकली तू खायला. अयो अयो मला मार. तुला सांगितलं कळतं नाही. पळे इथून. जातो का? हेला. कोण नाही कोण नाही. काय करताय अण्णा? काय नाही बाबा, झाडाच्या तिळाच्या शेंगा तोडल्यात. तीळ होय. खातोय तीळ. तिळ खाता का? आईला तुमचं बरं आहे गड्या. तुमचं नाव बापजी अण्णा आणि तुम्ही तिळ खाताय कन्ना कन्ना. बरं आहे, कसं बरं आहे. नाही, कसं आहे, तिळामध्ये उष्णता असते, उष्णता. हम्म. तुमच्या भाषेत सांगायचं तर हिट असती. हा, हा, हा. हा बरं होय अण्णा, एवढ्या उष्णतेचं तुम्ही काय करणार आहे बरं?
मला शेगडीवर पाणी तापवायचंय, तुला काय करायचंय बाबा? कशाला आलाय ते बोल. अहो काय झालं माहिती का, मी आता सरपंच बाईच्या घरी गेलो मटण खायला. हा. तर त्यांनी मला हाकलून लावलं राव. त्यांना म्हणलं 2 बोट फक्त मला मटण द्यायचं, दिलं नाही. असं कुठं असतं का? या सरपंचीन बाईचं असंच आहे बघ. अरे निवडणुकीत लोकांना मटण नाही वाटलं आणि आता निवडणूक झाल्यावर गपचूप घरी आणून खाते ते. मग काय तर. आता सरपंचीन बाईनच असं स्वार्थीपणाने जर वागलं तर गोरगरीब जनतेने जायचं कुठं? बरोबर आहे अण्णा, न्याय मागायचा कुठं? बरोबर आहे. म्हणून मी तुमच्याकडे आलोय. मला सांगा ना, मी काय करू बरं आता? आता मी काय सांगणार बाबा तुला? उद्या मी तुला सांगितलं की जाऊन आंदोलन कर आणि तू तसं केलं तर कुणी विचारल्यावर तू माझंच नाव सांगशील. त्यापेक्षा मी आपलं काहीच सांगत नाही. आईला अण्णा, बरं झालं तुमच्याकडे आलो राव. 1 नंबर पर्याय. आता असंच करतो. कसं? सरपंच बाईच्या घरी जातो आणि मटणासाठी आंदोलन करतो. आता आंदोलन करतोय पण आंदोलन चिघळवू नको बाबा. नाही नाही, अहो चिघळवल्याशिवाय आंदोलन कसं वाटेल? नाही नाही, आंदोलन चिघळलं तर ठीक आहे पण उद्या तिथं धक्काबुक्की मारामारी भांडणं बिंडणं ले तंडू नको. आता कसं आहे अण्णा, आंदोलन म्हणलं का त्या गोष्टी आल्याच, मारामारी धक्काबुक्की करावंच लागतंय. आणि तो टिंगऱ्या तो आडवा आलो. ते ठीक रे वय, हे वेगळं एवढीच आहे. याला एका लाथात मी लांब पाठीन. जा पण नाही दिलं मटण तर तसं माघारी ये. नाही 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 नाही, एकदा गेलं ना मटण घेऊनच माघारी यायचं. आता फुल ऑन फायर. चला जाऊ का? चालतंय. चला, आजची समाजसेवा झाली. तात्या हा. मला जाऊ द्या ना. बस रे, कुठं जातो? अहो 2 तास झालं मला तुम्ही बसून ठेवलंय. अरे बस म्हटलं ना. मग तुम्ही तर नुसतं मोबाईल मध्येच बघायला लागलात. काय काम आहे ते तरी सांगा ना. अरे कुणी जर बघितलं तर काय म्हणतील? माझं सरपंच पद गेलं तर साधा काळ कुत्र बी जवळपास फिरना. बस तात्या मटण खाऊन येतो ना फक्त. जाऊ का? बस म्हटलं तुला ना. आमचे तारणहार तात्या. का रे आज एवढं लाडत? तात्या, हा. मला आहे ना माझ्या आंदोलनासाठी तुमचा पाठिंबा पाहिजे. आंदोलन हा. कसलं? सरपंच बाईच्या घरासमोर करणार आहे मी. म्हणजे? मटणासाठी मी सरपंच बाईच्या घरासमोर ना आंदोलन करणार आहे. अरे पण झालं काय ते तर सांग. अहो काय आलं, मागाशी मी सरपंच बाईच्या घरी गेलो मटण खायला. हा तर मला तिथून हाकलून दिलं राव. आणि तो टिंगऱ्या, हा. तो टिंगऱ्याने तर मला लाथा घालून हाकलून दिले. टिंगऱ्यानी? त्याच्यामुळे मी आता आहे ना मटणासाठी आंदोलन करणार आहे त्यांच्या घरासमोर. ए निल्या, असं काय करू नको. आधी मला मटण खाऊन येऊ दे. मग मी एकदा मटण खाऊन आलो ना, मग तुला काय आंदोलन करायचंय ना ते पुन्हा कर. ए का तू? ए मी तुझा भाऊ आहे ना, ऐक ना माझं तेवढं. ए तू जरा गप. दिल्या हा विषय लय गंभीर आहे. एक काम करू आपण, गावातले ना 5-50 लोक घेऊनच आंदोलनाला बसू. हा, हे एकदम बेस्ट आहे. हा. एवढं मटण नाही आणलं सरपंचीन बाईनं. तात्या याला हाकला बरं पहिले. ए तू चल पळ. काय करायचं ते आम्ही आमचं करतो. जा बरं तू. ए चल 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 कामाला लागू. चला, लगेच, लवकर, लवकर, लगेच लगेच लगेच. सरपंचीन बाई, ओ सरपंचीन बाई, बाहेर या. सरपंचीन बाईला बोलो. ए निल्या, मग काय कमी झालं का तुला? का ती वाजत म्हणतील? टिंगऱ्या लय बोलू नको. माझ्यासोबत आता सुनील तात्या आहे. ए चहापेक्षा किटली गरम. जा सरपंच बाईला बोलो. सांग म्हणायचं माझे सरपंच आलेत. माझी सरपंचाला पण वास लागलेला दिसतोय. जातो का तू? काय झालं? सरपंचीन बाई जी काय चाललंय ना पटलं ना आपल्याला. तुम्ही याला मटण का दिलं नाही? अहो पण त्याला मटण द्यायचा काय संबंध माझा? अहो, हा गरीब बिचारा रडत होता आणि संबंध कसा नाही म्हणता. सरपंच नाही ना तुम्ही गावाचे, मग तुमची जबाबदारी नाही का जनतेची काळजी घ्यायची? आपण जनतेची काळजी मी बाकीच्या कामांतून घेईन. हे माझं पर्सनल झालं ना. तसं नसतं, काळजीच घ्यावी लागते जनतेची. आणि या गोर गरीब जनतेने भूक लागल्यावर मटण कुठं जाऊन खायचं? गोटूजी, मला नाही कळत आहे बाबा तुमचं काय म्हणणं आहे ते. मटणासाठी चाललंय का एवढं सगळं हा तुमचं? दुसरं काय, मी असताना हे लपडे झाले का कधी? मटणासाठी भांडणं झाली का कधी? रडला बिचारा माझ्यापाशी किती येऊन. हा सरपंच बाई, मगाशी मी 2 मिनिटं फक्त तुमच्याकडे बसून मटण खाल्लं असतं तर काय झालं असतं? ह्यो टिंगऱ्या तुमचा पिये हाणून मारून पळावलं. हा, ह्याला तर पहिलं नीट समजून सांगा. बोलायची पण अक्कल नाही त्याला. अर्वच्या भाषेत बोलतो जनतेशी तो. ओ सरपंच, तुम्ही शिकवले मला तुमच्या कार्यकाळात, कळलं का? लय बोलायचं नाही तुम्ही. ए टिंगरे, माझ्या काळात मी असलं काय तुला शिकवलं नाही. इथं आल्यावर चाबरा झालाय तू. गोटूजी थांबा. मटणासाठी ना फक्त हा नील्याला पण देते आणि तुम्हाला पण देते.
चालेल. थोड्या वेळाने, अजून झालं नाही काही. बरं ते आळणी बिळणी झालंय का तयार? अजून काहीच झालं नाही. धुतलंय फक्त आणि अद्रक लसूण काढायला घेतलाय मी. एक अर्धा 1 तासात या. अर्धा तास लागल? हो. बर 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 ठीक आहे, येतो अर्ध्या तासाने. हो. चल रे. चला. शिजला असं ना आता मटण. आता गेलो ना तर 2 पराती निस्ता रसा वाढणार आहे मी. 2 पराती भरून पिणार शेरवा म्हणजे पिणारच. काय बी हो त्याकडे. आनंद्या अरे कोण आहे? हे, झालं का तुमचं आंदोलन सक्सेस? आमचं आंदोलन सक्सेस झालं नंद्या. आणि तुझा पत्ता बी कट केला. माझा पत्ता कट केला? असं कसं काय करू शकतात सरपंच बाई? अरे मी बी आहे आता नंद्या. आणि काय बी होऊन द्या. रसाच पित असतो मी घरी जाऊन आता. पळालं नांद्या पाटण्याचं बातमी करून पळालं. अरे नंदे थांब, अरे पातीला कशाला नेलं? माझा पत्ता कट करता होय? अरे मला मटण नाही तर मी कुणालाच मटण खाऊ देणार नाही. नंदूजी थांबा, नंदूजी.